आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर से लौट रही विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज की पालकी का अंतिम चरण का प्रवास खामगांव में पहुंचा। रविवार सुबह 8:30 बजे श्री की पालकी खामगांव में दाखिल हुई। इस अवसर पर सानंदा परिवार की ओर से भव्य स्वागत सत्कार किया गया। इस अवसर पर सानंदा परिवार के प्रमुख गोकुल सेठ सानंदा, पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा, पूर्व नगराध्यक्ष अशोक सेठ सानंदा, आनंद सेठ सानंदा, सागर सानंदा सहित पूरे परिवार ने श्री गजानन महाराज की पालकी के दर्शन किए। इस दौरान पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा ने पालकी में विराजित गजानन महाराज के दर्शन कर प्रार्थना की कि उप मुख्यमंत्री अजित पवार जल्द ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने, किसान सुख समृद्ध हो और जनता को ये सरकार अपनी लगे, ऐसी मनोकामना उन्होंने श्री चरणों में अर्पित की। आम्ही दरवर्षी जेव्हा ही पालखी अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये येते त्यावेळेस आमचे पिताश्री राणा गोकुलसिंह सानंदा त्यांचं वय 90 वर्षाचं आहे। त्यांच्या हातून या ठिकाणी पूजा अर्चना होते। त्यानंतर श्रीराम पाटील स्वर्गवासी स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आरती व या सर्व वारकऱ्यांची सोय इथल्या केली जाते। आज मनापासून प्रसन्नता आहे की आज गजानन महाराजांच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत अशी आमची श्री गजानन चरणी प्रार्थना आहे। आपण काही साकडं घातलंय आणि निश्चितपणे घातलं आहे की माझा बळीराजा सुखी व्हावा, समृद्ध व्हावा व आमचे जे नेते आहे अजितदादा पवार ते लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत अशी आमची मनापासून इच्छा आहे व तसं आम्ही साकडं घातलं आहे।